एक 6 मारला तरी त्याची वावा होते. म्हणजे बॉलरचा दर्जा किती मोठा आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी आणि पहिलं षटक टाकण्यासाठी येत असे ठाणे कॉपच्या माध्यमातून ते म्हणजे स्वप्नील सर. लेफ्ट आर्मचा मारा करण्यासाठी ऑन द मार्क आणि सामना करतील फलंदाज. दोन जोडी उतरले ते म्हणजे ऋत्विक आणि अतुल. ऋत्विक ऑन स्ट्राईक, अतुल ऑन नॉन स्ट्राईक. सामना करतील स्वप्नील सरांचा. लेफ्ट आर्मचा मारा, पहिला चेंडू MKB चषक. आणि पहिला चेंडू ऑफिस कव्हर ड्राइव्ह मारलेला आहे. गॅप मध्ये काय सुरेख फटका मारलाय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. असं नसतं, तुम्हाला फक्त सर्कल कापायचा असतो. पहिला चेंडू सुरुवात केली सुंदर चौकारने. दुसरा चेंडू टाकलेला चेंडू सरळ दिशेने मारलेला हा फटका. पाहूया किती धावा मिळतात. ते सीमारेषाकडे वळतोय बॉल. त्याच्या पाठी चेंडूचा पकडायला खेळाडूनी मात्र हा चेंडू अडवला. अडून फेकेपर्यंत मात्र 2 धावा. ओहो हो, सुंदर बॅटिंग. ताकद न लावता टायमिंग करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून. सर्कल पुन्हा तोडलाय, डोक्यावरून चेंडू मारलाय. लॉंग ऑफच्या माध्यमातून आता कुठेतरी क्षेत्ररक्षण बदलते की येस खेळाडू इथे लावायला लागेल, कारण फलंदाज वारंवार तो फटका खेळतोय. मध्ये चेंडू येतोय, चेंडूला पाहतोय आणि फलंदाज मात्र फक्त दिशा देण्याचं काम करतोय. क्या बात आहे. 2 चेंडू, धावसंख्या झाली ती 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक. जास्तीत जास्त रन्स मात्र या षटकामध्ये जमा करण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू, पुन्हा टाकलेला चेंडू सरळ दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे चालू आहे. टाकलेला चौथा चेंडू पुन्हा सरळ दिशेने मला तिकडे फेल्डरच्या हातातून मात्र चेंडू निसटतोय. खामजा भरना पडेगा वो. 2 रन्स के लिए इस बार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. 4 चेंडूमध्ये 12 धावा. म्हणजे पूर्णपणे पॉवर प्लेचा उपयोग करताना गोलंदाजी चांगली होते, फलंदाजी तितकीच चांगली होते. 5वा चेंडू मारलेला पुन्हा एकदा ऑफिस कव्हर ड्राइव्ह डोक्यावरून. गॅप मध्ये खेळताना हा फटका. चेंडू चाललाय चाललाय अडवण्याचा प्रयत्न आणि तो अडवलेला देखील आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट. तो दगड जरा मैदानातून बाहेर काढायचा. येस, तो दगड जरा काढायचा, दुखापत नाही झाली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. बघा नवतरुण पिढी मैदानाकडे वळतायत. क्रिकेटचा खेळ बघण्यासाठी आणि क्रिकेटच्या आवडच्या माध्यमातून हे नवतरुण मुलं आपला फ्युचर आहे. कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीला वळण न देता यांना मैदानावर आणणं फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न या MKP चषकच्या माध्यमातून होतोय. शेवटचा चेंडू. नाही नाही अडवली ना सर, आपका 12th मैन है सर. थँक्यू. नाही काळजी करू नका, ऑर्गनायझिंग कमिटीचे इथे तैनात केलेले सुपरवायझर्स देखील आहेत. हो हो ना, आता मात्र सुरेख चेंडू. काय गेलाय तेच तर्रार, कुठलाच बॅटीचा कनेक्शन नाही. पहिला षटक संपते. षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली आहे ती 15. डीजे
षटक हाताळले ते स्वप्नील सरांनी त्यांच्या माध्यमातून आलेले 15 रन. चेंडू चांगले हाताळत होते परंतु फलंदाजी मात्र तितकी सुंदर होती. कुठलाही ताकदीचा खेळ न करता फक्त पंच आणि पुशिंग गॅपमध्ये कुठे टाकायचं आहे चेंडू, कुठे रन्स येतील आणि या माध्यमातून 15 धावा मात्र जमावलेल्या आहेत अजिंक्य 11 यांनी. दुसरं षटक घेऊन येतात ते पोलीस कर्मचारी आणि उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघासाठी ते म्हणजे निशांत सर. राईट हँडचा मारा करते पुन्हा ऋतिक अजून स्ट्राईकवर आहेत. ऋतिकनी तब्बल 15 धावा जमावलेल्या आहेत आपल्या खात्यामध्ये. 5 चेंडूचा सामना केलाय आणि त्यांचा अजिंक्य 11चा 12th मॅन ज्याचं नावामध्ये धमक आहे तो म्हणजे शिवराज. अंगावर काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देताना यांचं हे स्मरण करून नाव म्हणजे शिवराज. क्या बात आहे. दुसरं षटक. 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले संपतोय. खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आहेत. पहिला चेंडू टाकलेला चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो मात्र स्टंपावरून जातोय तर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काय महत्वपूर्ण चेंडू आहे बघा ना. इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये पाकिस्तान बॅकफुटवर केव्हा गेली जेव्हा त्यांनी 150 डॉट बॉल खेळले. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न घोषित क्षेत्रामध्ये चाललाय. चेंडू पाहूया किती धावांसाठी आणि 2 धावांसाठी. यस ते झाड आहे. अंपायरला ऑर्गनायझिंग कमिटीने थोडंसं सांगायचं आहे कारण त्यांना या मैदानाची माहिती नसेल. झाड आहे त्या झाडापासून आपल्याला या बाजूचं एक सीमा आखलेली आहे. जर त्या पडद्याच्या बाहेर गेलं तर 2 धावा आहेत. काळजी करू नका. प्लेयर लोकांनी पण समजून घ्यायचं की काही घोषित क्षेत्र आहे जिकडे ऑर्गनायझिंग कमिटीने तुम्हाला डिसिजन देताना रन सांगतील. 2 धावा. टाकलेला चेंडू मारलेला फटका हवेमध्ये झेल होतोय का. येस इट्स कॉट. पहिला झटका ऋतिकच्या माध्यमातून निशांत सरांना यशस्वी हा चेंडू. डीजे आणि नवीन फलंदाज ऋतिकच्या जागी चाललाय तो म्हणजे अंकित. दष्टीपुष्टीचा हा खेळाडू हातामध्ये गदा घेऊन चाललाय. वाट बघेल चेंडूची. आणि येस आम्हाला इथे शिवराज आम्हाला इन्फॉर्मेशन देतात आहे की फिटनेसवर आणि जिमवर मात्र त्यांचं जास्त लक्ष आहे. दष्टपुष्ट असल्याचं कारण मात्र त्यांचं रेग्युलर बॉडी बिल्डिंग आणि जिम. मात्र या सगळ्या नवतरुण मुलांनी हे केलंच पाहिजे. शरीरच आपलं देव आहे त्याचा सन्मान तर झालाच पाहिजे. टाकलेला चेंडू मारलेला फटका. काय फटका खेळला होता परंतु तैनात असलेला खेळाडू थोडासा हातातून निसटतोय आणि त्याच्यावर चान्स घेऊन मात्र दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 रन्स ऑन बोर्ड. मार्गस्थ आहे ते दुसरं षटक. निशांत सर अजूनपर्यंत रोखून ठेवलेला आहे. खेळाडूला कुठलाही मोठा फटका खेळायला देत नाहीये. अचूक गोलंदाजी करतात आहे. येस यावेळीच मात्र प्रयत्न होता व्हेरिएशनचा परंतु दिशाहीन चेंडू आणि पंचांनी मात्र हा चेंडू घोषित केलेला आहे तो म्हणजे व्हाईट बॉल. हेमंत सर आपण पाहू शकता ऑन स्क्रीन पंचांच्या भूमिकेमध्ये. टाकलेला चेंडू पुन्हा मारलेला फटका चाललाय तो लॉंग ऑफच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र पकडलाय. गुड फिल्डिंग. एकच धाव. आणि आमचे बॉल बॉयज इथे मात्र आलेले आहे. त्यांची ड्युटी मात्र सुरू होते. येस चेंडू आणायला जायचंय. ओ हो इट्स अ व्हाईट बॉल. येस तेच तर्रार गेंद थी लेकिन थोडीशी दिशाहीन गेंद थी. प्रयत्न मात्र चांगला आहे. टप्पा मात्र चांगला आहे. थोडंसं आपल्याला नियंत्रण ठेवलं. हा मात्र व्हाईट बॉल होता. त्यावर धाव संख्या होते ती पुन्हा एकदा मारल्या फटला लेच्या दिशेने चाललाय. गॅपमध्ये चाललाय. चेंडूच्या पाठी खेळाडू येतोय. थोडीशी अवजड अशी फील्ड आहे आउटफील्ड परंतु तारीफे काबिल हा मैदान आहे कारण हा मैदान एखादा मालकी हक्काचा मैदान आहे.
मालकाने सांगितलंय की मैदान खेळायला वापरा, परंतु ह्याच्यावर कुठला अतिक्रमण करू नका. ज्या दिवशी अतिक्रमण केलं टाटा बाय बाय. आणि त्याच मान सन्मान ठेवून जसं मैदान आहे त्या मैदानावर इकडे खेळी केली जाते. 2 षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 आणि ड्रिंक्स ब्रेक. चोवीस 24 रन्स ऑन बोर्ड. सर तुमचा 12वा खेळाडू इथे आहे सर. 12वा खेळाडू आहे सर तुमचा. येस सर. 24 झाले आहेत. 24 झाले सर. काळजी करू नका. 12वा खेळाडू आहे. काही जर दुरुस्ती असेल तुमच्या माध्यमातून, जर तुमच्या माइंडमध्ये काही वेगळा स्कोर असेल तर इनिंग नंतर आपण टॅली करू. काळजी करू नका. सध्या आपण उरलेली 2 षटकांमध्ये आपण लक्ष द्यावे. तिसरं षटक घेऊन आले ते गौरव. मारलेला तुफानी मॉन्स्टर स्ट्रोक बाय अनिकेत फॉर 6 रन्स. शोधल्यास वेळ लागत असेल तर दुसरा चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. खेळायला विलंब होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि डीजे मैक थोड़ी सी हिंदी धुन अब हो जाए. थोड़ा सा रंगीन सामना चल रहा है और दिन की शुरुआत आपके तड़पदार गानों से हो जाए. रंग में भंग भरने का जो काम है हमारे डीजे मैक को बहुत ही नहीं आता है. टाकलेला चेंडू यावेळेस मधले बॅटची काढा घेतोय. गली क्षेत्रामध्ये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. घेऊन थ्रो केला जातो आणि त्यावर एकच धाव. जीव तोडून फिल्डिंग चालली. रन्सला वाचवायचे. माइंड सेट केलेलं की इतका आकडा आपण चेसेबल करू शकतो. त्या आकड्यापर्यंत मात्र अजिंक्य 11ला रोखायचंय. टाकलेला चेंडू पुल करायचा प्रयत्न शरीराला लागतोय आणि डॉटच्या स्वरूपामध्ये. क्या बात आहे. कमबॅक करताना गौरव. षटकार खाल्ला होता त्यानंतर मात्र आपली चूक सुधारताना गौरव टप्प्यामध्ये थोडंसं बदलन करताना व्हेरिएशन करतात आहे. प्रयत्न चालू आहे. 2 चेंडू हाताळलेल्या षटकारानंतर चांगले चेंडू होते. पुन्हा टाकलेला चेंडू. पुन्हा तेच. ओहो रनआउट झाला असता परंतु हातामध्ये चेंडू व्यवस्थित येत नाही आणि काय कमबॅक करतात आहे. जसा षटकार खाल्ला डोळे उघडले. स्कोर वेगाने वाढतोय. थांबवायचा आहे आणि त्यानंतर मात्र अचूक गोलंदाजी करतायत. प्रेशर पुन्हा अजिंक्य 11 वर. आशाभरे नजरेनी पंचांकडे बघतात आहे परंतु लोअर फुलटॉस होता. कनेक्ट केला पाहिजे होता. येस स्ट्राईकला असलेले बॅट्समन सांगतात आहे की चेंडू लोअर फुलटॉस होता. वाईट नव्हता. कनेक्ट झाला पाहिजे होता आणि त्यावर एक चोरटी धाव. रोखून ठेवलंय. जकडून ठेवलंय. हो 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 काय बॉलिंग केली आहे. पण यावेळेस मात्र वाईट बॉल. तेच तर्रार गेंद गौरव सर के माध्यम से वारंवार टाकण्यात येते जेणेकरून वाटलं की निर्धाव चेंडू होता पण पंचांनी आपले दोन्हीही पंख उघडले आणि वाईट घोषित केलेला आहे. अवंतर एक चेंडू. अतुलला मात्र काय व्यवस्थित कनेक्ट करता येत नाही. मोठे फटके खेळायचा प्रयत्न आहे. जकडून ठेवलाय गौरव सरांनी आणि याच बरोबर षटक संपते आणि षटकाच्या अखेरीस धाव संख्या 34 रन्स ऑन बोर्ड.
येस, खेळाडूंनी आपके आ जाने से इस एमकेबी चषक में चार चांद लग गए. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे डीजे मॅक रंगामध्ये येताना. आणि नवीन गोलंदाज येतोय तो राईट टाइम मारा करणारा राज. काय बॉल टाकलाय राज म्हटल्यानंतर कालचा एक राजा आम्हाला आठवतोय, वारंवार डोळ्यासमोर चमकतोय. 11 चेंडू मध्ये 54 धावांची खेळी केली होती. काय जबरदस्त बॅटिंग केली होती, काय स्ट्रोक्स खेळला होता अफलातून. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा समाचार घेतलाय. आणि बघा, जेणेकरून वाटला होता की चेंडू निघालून चाललाय, परंतु तैनात असलेला सीमा बॉर्डरवर आमचा खेळाडूंनी जेल पकडला. परतावा लागतंय डेंजरस आणि घेतला डीजे. क्या बात है, वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं डरता नहीं. चेंडू येऊ दे किती जोरात, षटकार मारने से मैं डरता नहीं या खातीचा खेळाडू नवीन फलंदाज प्रतीक. ऑन मार्क राज. आणि हा घे फटका. ओ हो हो, अलेवन बाउन्स डोक्यावरून निघून चाललाय तो सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो. के सच में कहता हूँ मैं, झट के कहता हूँ मैं. आया है धन्यवाद डीजे. येताच आपल्या बॅटमधून पहिला चौकार. शॉर्ट पिच चेंडू, काय जबरदस्त बॉल टाकला. ओ हो, सूझबूझ डाली हुई है गेंद. आपल्या क्रीजच्या थोडासा बाहेर उभा होता प्रतीक. गोलंदाजाने पाहिलं मोठा फटका खेळणार. चेंडू आपटला आणि येस, इट्स अ 1 बाउन्स. चला, क्रीजच्या बाहेरून खेळतोय आणि क्रीजच्या बाहेरून मात्र बॅट टीवर चेंडू घेऊन कनेक्ट करून यावेळेस षटकारासाठी. ओ हो, यावेळेस खाली टाकलेला चेंडू. क्या बात आहे, निर्धाव टाकलेला चेंडू. षटकार आला. षटकारानंतर आपली चुकीला समजून घेतला. चेंडू टाकला. लक्षात ठेवा, एकच वाईड आहे, फुल वाईड आहे. पंच तिथे आपण ठेवलेला आहेत. शेवटचा चेंडू टाकलेला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटक संपते, इनिंग संपते. 4 षटकांच्या नंतर धावसंख्या झाली आहे ती 44. विनिंग स्कोर टू ठाणे कॉप्स 45 रन्स. डीजे चेंडू जमा
जा सकते हो, लेकिन आज के अंतिम दिन जब खत्म होगा तभी। कमिटी ऑर्गेनाइजर, बच्चों पे आपको दिन के अंत में ध्यान देना है, बहुत मेहनत ले रहे हैं बच्चे लोग। बघा काय एनर्जी आहे, कान मंत्र दिलं आणि आमचे लहान वानर फैललेत कोण्या कोपऱ्यामध्ये मैदानाच्या। आवड आहे, आवड, क्रिकेटची आवड आहे, क्या बात आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून यांना नाश्त्याचा ढोस देत आलाय आणि यांच्याकडून कामं करून घेतली जात आहेत। अशा बाळगतो की दिवसाच्या अंतिममध्ये यांचा देखील सत्कार करणे गरजेचं आहे, कारण क्रिकेटची जेव्हा टुर्नामेंट होते ते फक्त ऑर्गनायझिंग कमिटी आणि विकेटपासून नाही, त्या विकेटला बनवणाऱ्या माणसांपासून ते बॉल बॉईज, म्हणजे प्रत्येक त्या व्यक्तीचं तितकं महत्त्व असतं, त्याचा हातभार असतो ते टुर्नामेंट सक्सेसफुल करायला। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। अजिंक्य 11 45 रन्सचं विनिंग टार्गेट आहे ठाणे कॉप्स संघासमोर, आणि प्रथम फलंदाजीसाठी चालले ते म्हणजे जितू आणि आयुष। कल्याण के आगे पूछे कौन गांव किधर? अरे तिवारी को बुला और तुम लोग खेल लो मैच, एग्जीबिशन मैच खेलना पड़ेगा। तिवारी को, उसको बुला ना, पलटू को बुला, पलटू को बुला नहीं है तो फिर किससे खेलेगा एग्जीबिशन मैच? पुलिस वाले से खेल लेंगे। ये लोग कौन आया जगदीश, ये कभी पुलिस वालों से खेल लो, कान जाओ विष्णु 11 को बरोडी का विष्णु 11 बरोडी का नहीं, उल्लासनगर तो ट्रेन पकड़ के आते तो जल्दी आते। अरे ट्रैफिक में उधर से आज मेगा ड्राइव। चला मॅच खेळवळूया। 45 रनचं टार्गेट आहे। ऋतिकच्या बॅटीतून आलेले धावा, त्यानंतर अनिकेतचे हवाई टोले आणि पुन्हा गोलंदाजी ते म्हणजे गौरव सरांची। समीकरण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं, हायलाइट्स पाहिलं तर कधी एक तेरी तो एक मेरी करता करता धावसंख्या पोहोचली ते 44 वर। 45 रनचा टार्गेट आहे या ओपन ग्राउंडवर। 70 धावा देखील चेस केल्या जातात, पण त्या प्रकारचा तुमच्याकडे बॉलिंग अटॅक पाहिजे। आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी, पहिला षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज जगदीश। एमकेबी चषकचे कमिटी मेंबर अमित चव्हाण, प्रवीण तिवारी, कांती खरालिया, लाला, जमाल, अभय, सचिन, छोटू, योगेश, ये तो मुझे कोई चेंबूर वाली टीम लगती है। इस तरह के जो नाम क्रम किया है खरू भाई ने, लेकिन सब अपने यार है, अपने दोस्त है, प्यार के खातिर एमकेबी चषक के लिए आए हुए हैं। देखिए क्रिकेट खेलता नहीं होगा, लेकिन क्रिकेट की जानकारी रखने वाले सभी मेहमान हैं हमारे। सतवीर भाई, त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर एसके फाउंडेशन, माननीय श्री एक्स मेयर आमचे HS पाटील साहेब, विकी पाटील साहेब, नरेन पाटील साहेब, कल्पना ताई, प्रदीप सिंह, संतोष जयस्वाल सर, अश्विन शेट्टी सर, अर्जुन दिलोर, दरम्यान बिश्त, सुशील पलटूदास, अशोक नलवाला सर, संजय गुप्ता सर, संतोष यादव सर, नीलेश सोनू आणि डीजे मैक। जमाल हमारे भाई है, हमारे नलपाड़े के करीबी भाई है, जिन्होंने बहुत मेहनत ली है इस टूर्नामेंट के लिए। खास करके अमित भाई हमारे कानों में आके इस नाम का जिक्र किया है। अमित भाई, आपका प्यार झलकता हुआ जमाल के लिए जोरदार तालियां होना चाहिए। यस, क्या बात है। आणि भोईर साहेब, तुमचा मनपूर्वक धन्यवाद या स्टेज साठी।
आणि विचार करा, आपल्या मुस्लिम भाव बंधूंचा जमाल भाईचा रोजा आहे आणि त्या रोजामध्ये देखील या तडपत्या उन्हामध्ये MKP चषकसाठी त्यांनी झजून दिलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जमाल भाई के लिए. क्या बात है, मानना पडेगा भाई. आमच्या सर्व मुस्लिम बंधू भावांना रोजाच्या शुभेच्छा, रमजानच्या शुभेच्छा. त्यांची अप्रतिम कष्टामध्ये असलेला या वेळेमध्ये त्यांचं सहकार्य करणं गरजेचं. आणि त्याच दरम्यान मॅच चालू आहे. मॅच मध्ये पहिला गोलंदाज ऋत्विक जगदीश सर यांच्या माध्यमातून गोलंदाजी होते. फलंदाजी जोडी गेली आहे ती जितू आणि आयुष. 45 धावांचा पाठलाग करताना पहिला पॉवर प्लेचा षटक. अनुभवी जगदीश सर, इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स झोकताना. हो, टाकलेला चेंडू, टप्पा टप्पा आणि टप्पा, महत्वपूर्ण गुड लेंथवर टाकलेला टप्पा. डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. चेंडू झाले 3 चेंडू 3 धावा. व्हेरिएशन, स्लोवर डिलेव्हरी. हार्ड हिटिंगच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहिलं होतं आणि त्याच दरम्यान एक सरप्राइझिंग स्लोवर डिलेव्हरी. निर्धाव टाकलेला चेंडू. रिस्क घेतली होती परंतु यशस्वी ठरलेत, सफल झालेले जगदीश. हो, तेज तर्रार गेंद चली गई है. कोई भी बैट का कनेक्शन नहीं. हवा देते हुए विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. स्लो डिलिव्हरी होती यावेळेस, मात्र हा प्रयत्न फसवलेला आहे आणि बॅटीतून येतोय हा ठणठणीत षटकार. थांबा साहेब, सांगतो, काळजी करू नका. षटक संपते. षटकाच्या आखरी धावसंख्या झाली ती 9 रन्स. 9 रन. गोलंदाज झाले तो प्रतीक. येस, म्हणजे एक चेंडू शेवटचा. 9 रन्स झाले. 9 रन्स. माफ करा. येस, आम्ही बघत होतो की तुमचं लक्ष किती आहे. 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. षटक संपते आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला. धावसंख्या 8. 12वा खेळाडू तर आमच्या बोलण्यामध्ये हाच बोलतोय. फार सपोर्टिव्ह आहे. चला, 8 धाव झालेत. चेसेबल स्कोर आहे तो 45. म्हणजे अजूनही 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 37 रन्स टू विन ठाणे कॉप्स या संघाला. कविश 11 इकडे आलेला आहे. म्हणून भांडूप या क्षेत्रामधून हा संघ कविश 11 आपली खेळीच करण्यासाठी इथे आलेला आहे. दुसरा षटक घेऊन आले ते म्हणजे प्रतीक. सामना करतील ते जितू सर. टाकलेला चेंडू सरदिशे मारलेला भरगाच्या पेडमध्ये जाऊन आदळतोय. चेंडू पडतोय. उचलून फेकेपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच. आणि येस, बॅट्समननी थ्रोचा ऑब्जेक्शन घेतलेला आहे. पकडला गेला त्या पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 3 धावा आणि बॉलिंगचा अंत या टुर्नामेंटमध्ये. टाकलेला चेंडू, मारलेला फटका सरळ दिशेने पुन्हा एकदा
2 धावांसाठी. जसंच ऑब्जेक्शन आलं आता मात्र हात गोल फिरतोय, म्हणजे कुठेतरी चिमटा काढणं गरजेचं आहे. 2 धावा जमा होतात आहे. धावसंख्या झाली 12. व्हाट अ शॉट. कोर पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका. तैनात असलेला खेळाडू मात्र नाही थांबू शकत. 4 धावा. पॉइंटच्या डोक्यावर मारलेला फटका 4 धावांसाठी. धावसंख्या 2 पोहोचते, ती म्हणजे 16 धावांवर. 16 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा प्रतीक सामना करतील. जितू सर. हुक फटका मारलाय, तोललाय, झोललाय. 4 धावांसाठी. ज्या प्रकारे अपराधीला पोलिसांच्या दांड्याचा सामना करावा लागतो, त्याच पद्धतीचा चेंडूला मात्र जितू सरांच्या बॅटीचा सामना करावा लागतोय. फटका मारला होता 4 धावांसाठी. वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 20 रन्स ऑन बोर्ड. ओहो, यावेळेस मात्र तेच तर्रार गेन होती. चांगला टप्पा होता. गुडलँडवर टाकलेला चेंडू थोडीशी उसळी घेतला. कीपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. शेवटचा चेंडू आहे. आणि यावेळेस येतोय आसमानी टोला षटकारासाठी. काय फटका होता डीजे. आज होणार क्रिकेटचा इन्साफ. आणि धाव संख्या झाली आहे ती 26 रन्स ऑन बोर्ड. काय जबरदस्त षटकार आला होता. आणि मॅच आली आहे ती आता 12-19. 12 चेंडू 19 धावांची गरज. आणि गोलंदाज आलेत ते विनय. सामना करतील फलंदाज आयुष. 12 चेंडू 19 धावांची गरज. टाकलेला चेंडू, मारलेला फटका. जेल होतोय का? येस, इट्स टाइम. इट बीन कॉट. परतावा लागेल फलंदाजाला. फलंदाज चाले ते म्हणजे गौरव. त्याच दरम्यान आमचे करता धरता MKP चषकचे सपोर्टर माननीय श्री HS पाटील साहेब SK फाउंडेशन, ज्यांच्या नावावर हा फाउंडेशन आहे,
खऱ्या अर्थाने एक खरा समाजसेवक HS पाटील साहेब यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो. जोरात फटका खेळायचा प्रयत्न होता, कमबॅक करून देतोय विनय. पहिल्या चेंडूवर बाद झाले होते अतुल. पुन्हा डॉट चेंडू. 10 चेंडू 19 धावा. 10 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेस मात्र मारायला फटका सरळ दिशेने चाललाय. चेंडू बरगतच्या पेडला आदळतोय आणि त्या दरम्यान 2 धावा. 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावांची गरज. अटीतटीचा सामना, रंगतदार सामना. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाणार. 9 चेंडू 17 धावांची गरज. हवेत केलेला फटका झेल होतोय का? प्रतीक येतो आणि झेल टिपतोय. वॉट अ कॅच डीजे. धावांसाठी षटकार. क्या बात है. आते ही मोहर छोड़ दिए 6 रन्स के अपने बल्ले से. 7 चेंडू 11 धावांची गरज. महत्वपूर्ण हा चेंडू. कमबॅक करू शकतात का? 7 चेंडू 11 धावांची गरज. जबरदस्त सामना. यावेळेस मात्र पुन्हा घेऊन काढलेला हा फटका गॅप मध्ये 2 धावा. इट्स अ मिसफील्ड. कॉस्ट फॉर 4 रन्स. बघा पाणी पिण्याची टेक्निक. बसून पाणी पियाचं असतं या तपत्या उन्हामध्ये. शरीराला जर आपल्याला थंडपणा द्यायचा असेल आणि ते पाणी पचायचं असेल तर बसून तुम्हाला पियायचं आहे. कारण बॉडी फार हीट असते, गरमवलेली असते. त्याच्यामध्ये उभा राहून पाणी पियायचं म्हणजे कुठेतरी काळजाला धटक दिसते. ते न करता आपण बसून पाणी पियायचं आहे. आणि पाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की येस मला पाण्याची गरज आहे, तुम्ही अंपायरला कॉल द्या. 6 चेंडू 7 धावांची गरज. 2 फटके आले
10 धावा जमवले 6 चेंडू. पहिला चेंडू अवांतर टाकला. 6 चेंडू 6 धावांची गरज. ऋत्विक येस 6 चेंडू 6 धावांची गरज. टाकलेला चेंडू मारलेला फटका हातामध्ये आणि मोईलला परतावं लागेल. टर्निंग पॉइंट ठरतोय का हा विकेट डीजे? जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. धन्यवाद डीजे. नजर हटी आणि दुर्घटना घटी. मोईलला परतावा लागते. मौल्यवान विकेट रनौतच्या स्वरूपामध्ये. ऋत्विकने ताबा घेतलाय. चेंडूचा प्रयत्न चालू आहे मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. नवीन फलंदाज आले ते प्रवीण. कर्णधार स्वतः नॉन स्ट्राईकला आहे. अजूनही जितू जे ओपनिंगला आले होते, जे जिम्मेदारीची फलंदाजी करतात, अजूनही क्रीजवर आहेत. 5 चेंडू 6 धावांची गरज. फुल टच चेंडू आणि समाचार घेतला. एंड ऑफ द मॅच. विनिंग शॉट. टानेकॉस विजय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अजिंक्य 11 डीजे.